तुला भवानी ही आदिशक्तीचा अत्यंत शक्तिशाली अवतार मानली जाते। महाराष्ट्रातील तुला भवानी टेम्पल येथे तिचे अत्यंत पवित्र मंदिर आहे। हजारो वर्षांपासून लाखो भक्त येथे येऊन देवीचे दर्शन घेतात आणि आपले नवस पूर्ण करतात। पुराणकाळात पृथ्वीवर महिषासूर नावाचा राक्षस खूप शक्तिशाली झाला होता। त्याने कठोर तप करून देवांकडून वरदान मिळवले होते। त्या वरदानामुळे देवांनाही त्याचा पराभव करणे कठीण झाले। महिषासुराने आपल्या शक्तीचा गर्व करून देव, ऋषी आणि सामान्य लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली। सर्वत्र भीती आणि अराजक पसरले। देवांना त्याचा सामना करता येईना। तेव्हा सर्व देव ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याकडे गेले आणि मदतीची प्रार्थना केली। देवांच्या प्रार्थनेने सर्व देवांच्या तेजातून एक प्रचंड दिव्य शक्ती प्रकट झाली। त्या तेजातून एक अद्भुत देवी प्रकट झाली, तीच आई तुळजाभवानी। देवी अत्यंत तेजस्वी आणि पराक्रमी होती। तिच्या 8 हातांत त्रिशूळ, तलवार, चक्र, धनुष्य, बाण आणि इतर दिव्य अस्त्रे होती। ती सिंहावर आरूढ झाली होती। तिचे रूप पाहून देवांनी तिची स्तुती केली आणि युद्धासाठी विनंती केली। आई तुळजाभवानी महिषासुराशी युद्ध करण्यासाठी निघाली। महिषासुराच्या सैन्याने देवीवर हल्ला केला, पण देवीने आपल्या दिव्य शक्तीने असंख्य राक्षसांचा पराभव केला। शेवटी महिषासूर स्वतः युद्धासाठी पुढे आला। महिषासूर आणि देवी यांच्यात भयंकर युद्ध झाले। अनेक दिवस हे युद्ध चालू राहिले। कधी महिषासूर भयानक राक्षसाचे रूप घेत असे, तर कधी महिषाचे रूप घेऊन देवीवर हल्ला करत असे। पण देवी अजिबात घाबरली नाही। शेवटी योग्य क्षण पाहून देवीने आपल्या त्रिशूळाने महिषासुरावर जोरदार प्रहार केला। त्या प्रहाराने महिषासुराचा अंत झाला। देव आणि पृथ्वीवरील लोकांना त्याच्या अत्याचारातून मुक्ती मिळाली। त्यामुळे देवीला महिषासुरमर्दिनी असेही म्हणतात। यानंतर देवीने तुळजापूर येथे वास करण्याचे ठरवले। त्यामुळे त्या ठिकाणी तिचे पवित्र मंदिर उभे राहिले। आज ते मंदिर संपूर्ण महाराष्ट्रातील अत्यंत प्रसिद्ध शक्तिपीठांपैकी एक आहे। इतिहासातही तुळजाभवानीचे मोठे महत्त्व आहे। असे मानले जाते की महान योद्धा छत्रपती शिवाजी महाराज हे देवी तुळजाभवानीचे परमभक्त होते। त्यांनी स्वराज्य स्थापनेपूर्वी देवीची पूजा केली आणि तिच्याकडून आशीर्वाद घेतला। लोकांच्या श्रद्धेनुसार देवीने त्यांना विजयासाठी पवित्र तलवार दिली। म्हणूनच महाराष्ट्रातील अनेक कुटुंबे आई तुळजाभवानीला आपली कुलदेवता मानतात। नवरात्र, पौर्णिमा आणि इतर सणांच्या वेळी लाखो भक्त तुळजाभवानी टेम्पल येथे येतात। ते देवीची पूजा करतात, आरती करतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतात। भक्तांचा विश्वास आहे की आई तुळजाभवानी आपल्या भक्तांचे संकटाच्या वेळी नेहमी रक्षण करते। जो कोणी खऱ्या श्रद्धेने तिचे नाव घेतो, त्याच्या जीवनातील अडचणी दूर